आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्या संदर्भात एक वादग्रस्त विधान केले होते। या वादग्रस्त विधानावर राजकारण चांगलांचा तापलेला आहे। राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आमदार गोपीचंद पडळकरवर टीका टिप्पणी केली जात आहे। चाळीसगाव शहरातील पडळकर यांच्या समर्थकांनी गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला दुधाने अभिषेक करून आपला पाठिंबा दर्शविला आहे। चाळीसगाव तहसीलदार कार्यालयाच्या आवारात गोपीचंद पडळकर यांच्या फोटोला दूध अभिषेक करण्यात आला। यावेळी गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजीही करण्यात आली। यावेळी देवचंद साबळे, विठ्ठल शिंगाडे, आबा रावते, विशाल धनगर, आबा जाणे, किशोर रावते, विकास जाधव, योगेश निकम, भाऊसाहेब रावते, सतीश रोकडे, रोहित देवर, भीमराव महाजन आणि इतर अनेक कार्यकर्ते या समर्थनात सामील झाले। आमदार गोपीचंद पडळकर साहेब धनगर समाजाचे बहुजनाचे नेते यांच्या समर्थनार्थ आज चाळीसगावमध्ये दूधाभिषेक करण्यात आला। खऱ्या अर्थाने गोपीचंद पडळकर हा बहुजनाचा पोरगा आहे, गोरगरिबाचा पोरगा आहे। गोपीचंद पडळकर काय जयंत पाटलासारखा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला नाहीये। जयंत पाटील हा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला माणूस आहे आणि हा गोपीचंद पडळकरांवर धनगर समाजाला यांनी वेळोवेळी दिवस न्यायचं काम केलं आणि त्याचे मला आवर्जून सांगावंसे वाटतं। जयंत पाटलांनी महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये ज्या काही सूतगिरण्या असतील, ज्या काही कारखाने असतील, हे यांनी खाल्ले आणि हे आरोप करतायत। खऱ्या अर्थाने हा मेंढपाचा पोरगा आहे, ज्याच्या तोंडातून ती भाषा निघणं ही साहजिक आहे। ही गावगाड्यातल्या शेतकऱ्याची भाषा आहे, ही गावगाड्यातल्या मेंढपाची भाषा आहे आणि आम्ही त्यांच्या समर्थनार्थ कायम त्यांच्या पाठीशी होतो। आज चाळीसगावमध्ये हजारोच्या समाजाने आम्ही त्यांचा दूधाभिषेक केला आहे। गोपीचंद पडळकरांच्या पाठीशी हा समाज कायम उभा होता, राहणार आहे आणि राहू। येळकोट येळकोट, जय मल्हार।